इयत्ता दुसरी इंग्रजी माध्यम विषय मराठी पाठ क्रमांक 16 आपला परिसर 2। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आजारी पडल्यावर आई बाबा तुम्हाला कुणाकडे घेऊन जातात? बरोबर, डॉक्टरकडे। फक्त लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा आजारी पडल्यावर डॉक्टरांकडेच जातात। त्याला दवाखाना असं म्हणतात। दवाखान्यामध्ये डॉक्टर, नर्स, सेवा करण्यासाठी काका असे अनेक जण असतात। डॉक्टर आपल्याला बरं होण्यासाठी औषधं देतात। प्रत्येकाचा आजार वेगळा असल्याने प्रत्येकाची औषधही वेगवेगळी असतात। काही औषधं पातळ असतात तर काही औषधांच्या गोळ्या असतात। दवाखान्यात गेल्यानंतर आपण तिथे शांत बसायचं असतं। आपल्याला काय आजार किंवा त्रास होतोय हे डॉक्टरांना थोडक्यात सांगावं। डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित ऐकून वेळेवर औषधं घ्यावीत, म्हणजे आपण लवकर बरे होतो। आता हे पहा, हे आहे बस स्थानक। आपण दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे किंवा इतर ठिकाणी फिरायला जाताना अशा बसमधूनच तर जात असतो। बस स्थानक म्हणजे जिथे बस थांबलेल्या असतात। बस स्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबलेल्या असतात। आपल्याला हवी असलेली गाडी एका विशिष्ट ठिकाणी थांबलेली असते। याचा अर्थ कोणत्या बसनी कुठे थांबायचं यासाठी तशी पाटी लावलेली असते आणि प्रत्येक बस कोणत्या मार्गे कोणत्या गावाला किंवा शहराला जाणार आहे याची पाटी त्या बसवर लावलेली असते। कोणती बस कुठे जाणार आणि किती वाजता निघणार हे स्पीकरवर आपल्याला सांगितलं जातं। बस स्थानकामध्ये चहाचं दुकान, उसाच्या रसाचं दुकान, गोळ्या बिस्किटांचं दुकान, गोष्टीच्या पुस्तकांचं दुकान अशी वेगवेगळी दुकानं असतात। हे आहे रेल्वे स्थानक। रेल्वेला आगगाडी असंही म्हणतात। रेल्वे लोखंडाच्या पटरीवर चालते। रेल्वे स्थानकावर प्रवाशांना उभं राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी जी जागा असते त्याला स्थानक किंवा प्लॅटफॉर्म असं म्हणतात। कोणती रेल्वे कधी येणार आहे हे आपल्याला स्पीकरवर सांगितलं जातं आणि तशी पाटीही रेल्वे स्थानकावर लावलेली असते। बसपेक्षा कितीतरी जास्त पटीने प्रवासी रेल्वेने प्रवास करू शकतात। फक्त शहरात फिरणाऱ्या रेल्वेला लोकल रेल्वे असं म्हणतात। खूप दूरवर म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणाऱ्या रेल्वेला लांब पल्ल्याची किंवा एक्सप्रेस असं म्हणतात। हे आहे उद्यान। याला बाग किंवा बगीचा असंही म्हणतात। उद्यानामध्ये फुलांची आणि फळांची झाडं असतात। गवतापासून किंवा विशिष्ट रंगीत झाडांपासून वेगवेगळ्या आकाराची नक्षी केलेली असते। उद्यानामध्ये फिरण्यासाठी छोटीशी वाट केलेली असते। आपल्याला बसण्यासाठी उद्यानामध्ये बाके असतात। लहान मुलामुलींना खेळण्यासाठी घसरगुंडी,